इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं लेक्चर नंबर 6 आणि यामध्ये आपण बघणार आहे LR सर्किट विथ DC सोर्स, त्याचा कन्सेप्ट काय, ग्राफ कसा काढायचा, प्रश्न कसे विचारतात, सगळं इन डिटेल मध्ये डिस्कस करू. ठीक आहे, चला सुरू करू आपण. सगळ्यात पहिले सर, चार्जिंग ऑफ इंडक्टर काय असतं? इंडक्टरचं चार्जिंग म्हणजे काय? तर आपण आहे ना, एखादी बॅटरी जर मी इंडक्टरच्या अक्रॉस लावली, इंडक्टर आहे माझ्याकडे, रेजिस्टन्स आहे आणि एक बॅटरी आहे. जसं तुम्ही कॅपॅसिटिव्ह चार्जिंग सर्किट बघितलं असाल, कॅपॅसिटरला आपण चार्ज करतो, त्याची एनर्जी किती स्टोअर होते सर? हाफ CV² है ना, RC सर्किट. तसंच हे LR सर्किट आहे बेटा, बाकी काहीही नवीन कन्सेप्ट नाही आहे. तर सगळ्यात पहिले जर बघायला गेलं तर आपण काय म्हणणार की T=0 ला, T=0 म्हणजे जस्ट आफ्टर क्लोजिंग द स्विच. 0 चा अर्थ काय होतो? 0+ म्हणा किंवा 0 म्हणा, जस्ट आफ्टर क्लोजिंग द स्विच. तर इथे एक महत्वाची गोष्ट होते, काय होते की हे स्विच क्लोज गेलं तर करंट फ्लो व्हायला लागेल, बरोबर आहे ना? करंट फ्लो व्हायचा प्रयत्न करेल, करंट फ्लो व्हायचा प्रयत्न करेल. पण इंडक्टरला एक गोष्ट आवडत नाही सर. इंडक्टरला काय आवडत नाही? तर इंडक्टरला त्याच्या आतमधला जो फ्लक्स आहे ना, हे इंडक्टर म्हणजे काय? हे सोलेनॉइड आहे, सोलेनॉइडचा फ्लक्स चेंज होईल जर करंट फ्लो केला तर. म्हणजे सोलेनॉइडला आवडणार आहे का तो फ्लक्स चेंज झालेला? नाही, फॅरेडे लॉ नुसार नाही आवडणार. आणि मग लेन्झेस लॉ नुसार एक EMF इंड्यूस होईल, आणि तो EMF इतका जोरदार इंड्यूस होतो, असा EMF इंड्यूस होतो की हा जो करंट आहे ना सर येणारा, या करंटला तो नष्ट करायचा प्रयत्न करतो अजून दुसरा करंट इंट्रोड्यूस करून. सच दॅट या असं बघितलं गेलंय, एमिटर लावून असं बघितलं गेलंय की जस्ट आफ्टर क्लोजिंग द स्विच करंट 0 असतो. करंट 0 कसा असू शकतो मला सांग? जर मी हे स्विच क्लोज केलं तर करंट 0 कधी असेल? तर हा जेवढा याचा बॅटरीचा EMF आहे ना सर, तेवढाच जर इंड्यूस EMF राहिला, तेवढाच माझ्याकडे जर इंड्यूस EMF राहिला, तर ह्या दोघांची ताकद एकमेकाला कॅन्सल करून टाकेल. आणि कॅन्सल केल्यामुळे सर करंट काय होईल? 0 होईल. तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवायचंय नेहमी, की जेव्हा मी स्विच क्लोज करतो, इमिजिएटली आफ्टर क्लोजिंग द स्विच, काय कंडिशन आहे सर? कंडिशन ही आहे की इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे, ज्याला आपण कसं लिहितो सर? तुम्ही याला लिहिता LdI/dt, दॅट इज इक्वल टू EMF ऑफ बॅटरी. आलं लक्षात? ओके सर, कळालंय. आणि बेटा अशा वेळेस माझ्याकडे करंट किती आहे सर? करंट आहे सर्किटमध्ये 0. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. कॅपॅसिटरचा आठव, कॅपॅसिटर जर इथे असतं तर कॅपॅसिटर करंटला कधी विरोध करतं? जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज असतं. जर कॅपॅसिटर रिकाम आहे बेटा, जर कॅपॅसिटरमध्ये चार्ज नाहीये, तर कॅपॅसिटर मधून करंट पास होतो आणि तो मॅक्सिमम करंट असतो. म्हणजे T=0 ला कॅपॅसिटरला मॅक्सिमम करंट, मात्र T=0 ला इंडक्टरमध्ये काय बेटा? मिनिमम करंट. त्याच पद्धतीने सर, जर आपण आफ्टर लॉंग टाइम केलं, आफ्टर लॉंग टाइम म्हणजे काय? T=इन्फायनाइट म्हटलं मी. इन्फायनाइटचा अर्थ म्हणजे लॉंग टाइम, किंवा आपण याला असं पण म्हणतो की ही स्टडी स्टेट आहे. स्टडी स्टेट का बरं सांगतो. काय होतं? इंडक्टर आहे ना, इंडक्टर विरोध करतो, पण विरोध करण्याची पण त्याची क्षमता असते. T=0 ला इंडक्टरने विरोध केला, करंट 0 आहे, पण नंतर थोडासा करंट पास करतो. आलं का लक्षात? थोडासा करंट पास करतो. जसा करंट पास केला तसा त्याचा LdI/dt कमी होतो. म्हणजे याची काय म्हणायचंय मला? याची क्षमता कमी होते. आणि T=इन्फायनाइटला असं बघितलं गेलंय की इंडक्टरचा पूर्ण निर्जीव होऊन जातो. इंडक्टर सर निर्जीव म्हणजे काय? तर अशा वेळेस काय होतं बेटा? हा जो करंट आहे ना, हा करंट तो पूर्ण पास करू देतो, कुठल्याही पद्धतीचा विरोध होत नाही, एक कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. आणि तो करंट किती असतो सर? तर अशा वेळेस सगळ्यात पहिले तू हे समजून घे की इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ना, ते 0 आहे. सर का बरं 0 आहे? यासाठी 0 आहे कारण माझ्याकडे DI/dt आता हा 0 झालेला आहे, किंवा मी म्हणतो बेटा माझ्याकडे करंट काय सर? कॉन्स्टंट झालेला आहे. आणि हा कॉन्स्टंट करंट किती असतो? हा जो करंट आहे ना, हा करंट असतो Imax. इंडक्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेजच नाहीये, तर माझ्याकडे फक्त बॅटरी आणि रेजिस्टन्स राहिला, म्हणजे Imax किती येणार आहे? E/R. ही तर तशीच सिच्युएशन झाली जशी कॅपॅसिटरमध्ये होती. कॅपॅसिटरमध्ये पण तुला आठवत असेल तर असंच होतं. काय होतं सर कॅपॅसिटरमध्ये? तर कॅपॅसिटरमध्ये T=0 ला किती करंट असायचा? एवढाच करंट असायचा. आणि T=इन्फायनाइटला कॅपॅसिटरमध्ये कसा करंट असायचा? 0 करंट असायचा. म्हणजे जे इंडक्टरचा T=0 आहे, ते कॅपॅसिटरचा T=इन्फायनाइट आहे.
आणि जे इंडक्टरचं टी इज इक्वल टू इन्फायनाइट आहे ते कॅपॅसिटरचं टी इज इक्वल टू 0 आहे. झालं. आता सर जनरल इक्वेशन लिहिता येईल कायची? जनरल मी म्हणतो बेटा इन जनरल. इन जनरल आपण इक्वेशन लिहू शकतो. काय लिहितो मी बघ बरं. इन जनरल बाय केव्हीएल किर्चॉफ व्होल्टेज लूप जर लावला मी तर मला काय मिळेल? तर मी असं लिहू शकतो की बॅटरीच्या अक्रॉसचं जे माझ्याकडे ईएमएफ आहे ना ते ईएमएफ इज इक्वल टू इंडक्टरच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल ड्रॉप आहे प्लस रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल ड्रॉप आहे. सर इंडक्टरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल ड्रॉपला मी लिहू शकतो एल डी आय बाय डी टी. ठीक आहे. प्लस रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल ड्रॉप आहे ते आय आर आहे. हे कुठल्याही टाइमला ही इक्वेशन ट्रू आहे. ठीक आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलं स्पेशल कंडिशन 0ला आणि इन्फायनाइटला. आता सर याला सॉल्व्ह केलं आपण. याला सॉल्व्ह केल्यानंतर करंटची इक्वेशन यायला पाहिजे. तर करंटची इक्वेशन एकदम सोपी येते. करंटची इक्वेशन आहे बेटा आय इज इक्वल टू आय मॅक्स. ठीक आहे. 1 मायनस ई टू द पॉवर मायनस टी अपॉन टाऊ. हा टाऊ काय सर? टाऊ म्हणजे टाइम कॉन्स्टंट असतो है ना, आणि याला आपण लिहितो एल अपॉन आर. हा टाइम कॉन्स्टंट आहे. ही इक्वेशन कशी आली? याला डिराईव्ह करता येतं डिफरन्शिएशननी, पण ते मी करणार नाही कारण काही गरजेचं नाही नीटला. आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला महत्वाचा आहे कारण इथून प्रश्न येतात. ही इक्वेशन कशाची आहे? तर ही इक्वेशन तू जर कम्पेअर केली ना तर कॅपॅसिटरची चार्जिंगची इक्वेशन आहे. कॅपॅसिटरची चार्जिंगची इक्वेशन म्हणजे सर चार्जिंग म्हणजे क्यू इज इक्वल टू क्यू नॉट 1 मायनस ई टू द पॉवर टी बाय टाऊ. येते का लक्षात? हॅलो हॅलो. ही इक्वेशन कशाची आहे? जर तू नीट बघितलं तर ही अशीच इक्वेशन आहे जेव्हा आपण लिहिलो होतं बघ कॅपॅसिटरच्या अक्रॉस चार्ज असायचा. चार्जिंगच्या केसमध्ये क्यू इज इक्वल टू क्यू नॉट किंवा क्यू मॅक्सिमम 1 मायनस ई टू द पॉवर मायनस टी बाय टाऊ. आणि ते टाऊ काय होता सर? टाऊ होता आरसी. आठवतो का तुला? हो सर आठवतो. हे तेच आहे बेटा, बाकी काही विषय नाही. ठीक आहे. मग मी डायरेक्ट याचा ग्राफ काढून देतो तुम्हाला. ग्राफ कसा आहे? जसा कॅपॅसिटरचा असतो ना चार्जिंगचा जो चार्जचा ग्राफ आहे ना तसाच करंटचा पण ग्राफ आहे. करंट 0 कधी असतो? टी इज इक्वल टू 0ला. आणि मॅक्सिमम किती असतो सर? मॅक्सिमम असतो टी इज इक्वल टू इन्फायनाइटला. हे बघा असा ग्राफ येतो तो. हा मॅक्सिमम करंट आहे. हा माझ्याकडे आय मॅक्स आहे. आणि एका टाइम कॉन्स्टंटमध्ये जर तुला आठवत असेल तर एका टाइम कॉन्स्टंटमध्ये किती करंट पास व्हायला पाहिजे सांगा मला? एका टाइम कॉन्स्टंटमध्ये कॅपॅसिटरमधून किती चार्ज स्टोअर करायचा तो? 63%. आठवतो का तुम्हाला? इथं जर टीच्या जागी मी टाऊ टाकला, टीच्या जागी काय टाकला मी? जर टाऊ टाकला तर हा कॅन्सल होईल. टाऊ कॅन्सल झाला है ना. तो 1 मायनस 1 अपॉन ई जर तू करायला गेला तर 1 अपॉन ई म्हणजे 1 अपॉन 2.71 आहे. तर जवळजवळ 1/3 0.33 जरी पकडला तो याला तर 1 मायनस 0.33 केलं तर जवळजवळ 67% किंवा जे काही आहे एक्झॅक्ट जर त्याचं कॅल्क्युलेशन करायला गेलो बेटा आपण तर ते किती येतं सर? तर हे येतं 0.63 आय मॅक्स. एवढा करंट आहे. कधी सर? एका टाइम कॉन्स्टंटला. आलं लक्षात? तर चार्जिंगच्या केसमध्ये आपण टाइम कॉन्स्टंट कसा डिफाईन करू शकतो? मी असं म्हणू शकतो की एका टाइम म्हणजे इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर चार्जिंग ऑफ अ इंडक्टर किंवा करंट पासिंग थ्रू इंडक्टर 63% ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. आलं लक्षात? येस सर एकदम लक्षात आलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा ग्राफ तुम्हाला लक्षात राहील. कॅपॅसिटर सारखा ग्राफ आहे. इथे टाइम आहे बेटा आणि इकडे काय सर? इकडे करंट आहे. आता आपण प्रश्न बघू. प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. पहिला प्रश्न म्हणतोय की आपल्याकडे 2 रेझिस्टन्स, एक इंडक्टर आहे आणि एक बॅटरी आहे. आपण स्विच क्लोज केलंय. टी इज इक्वल टू 0 प्लस आणि स्टेडी स्टेट. सर स्टेडी स्टेटचा अर्थ मी काय सांगितलं तुला? स्टेडी स्टेट म्हणजे टी इज इक्वल टू इन्फायनाइट. याला स्टेडी स्टेट का म्हणतात? कारण करंट कॉन्स्टंट होऊन जातो. तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इंडक्टरच्या चार्जिंगच्या केसमध्ये इंडक्टरचं चार्जिंग होतंय है ना. अच्छा, मागे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. काय राहिली सर? की बेटा जसं जसं माझ्याकडे काय म्हणतात त्याला इंडक्टर चार्ज होत राहील ना तसं तसं इंडक्टर मधून करंट जो आहे तो इन द फॉर्म ऑफ एनर्जी स्टोअर होतो. त्याला आपण ½ मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंडक्टर मधली जी एनर्जी डेन्सिटी असते ती किती असते? B²/2μ0. बस तसंच एक फॉर्म्युला आहे एनर्जीचा ½ Li². तेवढी एनर्जी हा इंडक्टर स्टोअर करेल. ठीक आहे ना. अच्छा, आता सर याच्यात ना कसं होतं बघा. तर सगळ्यात पहिले टी इज इक्वल टू 0 प्लसला इमिजिएटली आफ्टर क्लोजिंग द स्विच इंडक्टर मधून जो करंट आहे बरं का, करंट अक्रॉस द इंडक्टर किती असणार आहे? 0 असणार आहे.
का? कारण इंडक्टर बॅक ईएमएफ बॅक ईएमएफ असतो इंडक्टरकडे, आणि तो बॅक ईएमएफ काय करतो, तर तो करंट अजिबात पास होऊ देत नाही. बरोबर आहे. मग आता सर जर टी इज इक्वल टू झिरोला करंट कसा जाईल, तर टी इज इक्वल टू झिरोला तू बघायला गेलं तर इंडक्टर मधून तर नाही जाणार करंट, पण मग करंट असा जाईल ना, करंट जाईल की नाही, असा जाईल करंट. हो सर जायला पाहिजे. इंडक्टर नाही पण रेजिस्टन्स आहे तिथे. मग आता करंट तसा जाईल म्हणजे याचा अर्थ मला करंट काय लिहिता येईल बेटा, मी करंट डायरेक्ट लिहू शकतो. सर्किट कसं बनेल बघा, ही माझी बॅटरी आहे, हा आपला रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. इंडक्टर ओपन स्विच सारखं ऍक्ट करतं जेव्हा टी इज इक्वल टू झिरो आहे तेव्हा, कारण तो अजिबात कुठल्याही पद्धतीचा करंट त्याच्या थ्रू पास होऊ देणार नाही. हा माझ्याकडे रेजिस्टन्स, हा ईएमएफ, आपल्याला सर्किटमधला करंट पाहिजे तर असा करंट फ्लो होणार आहे. तुम्ही बघितलं बेटा, तर हा करंट किती आहे सर, हा करंट आहे E/2R, कारण ते दोन्ही सिरीज मध्ये येतात. इंडक्टर मधून जर करंट विचारला तर आन्सर झिरो पाहिजे. ठीक आहे ना. ओके. त्याच्यानंतर सर दुसरा मुद्दा काय, तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी हे विचारलंय की स्टडी स्टेटला, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्टडी स्टेटला टी इज इक्वल टू इनफायनाईटला, ठीक आहे ना, इंडक्टर जे आहे ना, इंडक्टर कसं बिहेव करतं सर, इंडक्टर बिहेव करतं बेटा क्लोज स्विच सारखं, क्लोज्ड स्विच बिहेवियर. टी इज इक्वल टू झिरोला कसं करतं सर, ओपन स्विच है ना, हे काय आहे, ओपन स्विच, ओपन स्विच. मग आता सर क्लोज स्विच म्हणजे सर्किट कसं बनेल, तर सर्किट जर तू नीट बघायला गेला तर हे ईएमएफ आहे आपल्याकडे, हे ईएमएफ आहे, त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स झाला, आता हे क्लोज स्विच झालं, एक वायर आहे, क्लोज स्विचचा अर्थ वायर होतो, हा दुसरा रेजिस्टन्स आहे. तुम्ही जर नीट बघायला गेलं तर हा जो रेजिस्टन्स आहे ना बेटा, इकडचा जो रेजिस्टन्स आहे सर तो शॉर्ट झालेला आहे. शॉर्ट झाला म्हणजे हा रेजिस्टन्स काही कामाचा नाहीये, म्हणजे करंट कसा जाणार आहे, असं जाणार आहे. करंट फ्लोज थ्रू लीस्ट रेजिस्टन्स पाथ, म्हणून करंट असा जाणार आहे. याचा अर्थ माझ्याकडे करंट किती येईल सर, E/R, हाच करंट येईल ना, कारण हे सर्किट बनतंय तर करंट यायला पाहिजे E/R. असे प्रश्न नीटला येतात, म्हणून तुम्ही सावधानीपूर्वक लक्ष द्या. फक्त एकच कन्सेप्ट इथे महत्वाचा आहे की टी इज इक्वल टू झिरोला इंडक्टर किती ईएमएफ इंट्रोड्यूस करतं सर, तेवढा करतं जेणेकरून करंट झिरो होईल. मॅक्सिमम बॅक ईएमएफ असतो त्याच्याकडे. टी इज इक्वल टू इन्फायनाईटला ईएमएफ वगैरे काही नसतो त्याच्याकडे, बॅक ईएमएफ नसतो, मात्र करंट मॅक्सिमम असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द रेट, प्रश्न नीट वाच, फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ करंट अक्रॉस इंडक्टर ॲट टी इज इक्वल टू झिरो अँड टी इज इक्वल टू स्टडी स्टेट म्हणजे इन्फायनाईट. काय विचारलंय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट है ना, रेट ऑफ चेंज इन करंट अक्रॉस द इंडक्टर. म्हणजे मला काय विचारलं इथे, di/dt विचारलंय. ते कसं करायचं सर सांगतो, सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे, लोड घेऊ नको जास्त. तर सगळ्यात आधी जेव्हा मी स्विच क्लोज करेल तेव्हा काय होईल, पहिली केस टी इज इक्वल टू झिरोला, टी इज इक्वल टू झिरोला जर आपण स्विच क्लोज केलं ना सर, तर हा करंट असा फ्लो करणार आहे, पण हा इंडक्टर करू देईल का करंट फ्लो, इंडक्टर करंट फ्लो करू देईल का, बिलकुल करू देणार नाही. बरोबर, म्हणजे करंट कसं जायला पाहिजे, करंट असं जायला पाहिजे. पण आपल्याला ते विचारलंच नाही, आपल्याला विचारलंय चेंज इन करंट, रेट ऑफ चेंज. मग आता कसं करायचं सांगतो तुम्हाला बघा. थोडंसं नीट लक्ष दिलं तर सर्किट कसं बनतं, तर ही आपल्याकडे बॅटरी आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा इकडे एक रेजिस्टन्स झाला. इंडक्टर कसा ऍक्ट केला सर, इंडक्टर ओपन स्विच सारखा ऍक्ट करतो. ठीक आहे. आणि हा माझ्याकडे दुसरा रेजिस्टन्स आहे, हा ईएमएफ ई आहे, हा आर झाला, हा आर झाला आणि हा पण आर झाला. आता तुला एक गोष्ट कळाली का की सर हा करंट किती आहे, हा करंट असेल, किती असेल करंट सांग बरं, करंट असेल सर E/2R, E/2R असेल करंट. ओके. आता मला एक गोष्ट माहिती आहे की इंडक्टरच्या अक्रॉसचा ईएमएफ किती असतो, हा जो इंडक्टरच्या अक्रॉसचा ईएमएफ आहे बेटा, कारण इथे तर ईएमएफ नाही, इथे तर पोटेन्शियल ड्रॉप होणार नाही कारण इथे करंट झिरो आहे. हा जो ईएमएफ याला कसं लिहू शकतो मी, ईएमएफ ला लिहू शकतो किंवा इंड्यूस ईएमएफ ला लिहू शकतो, LDI/dt लिहू शकतो की नाही. इंडक्टरच्या अक्रॉसचा ईएमएफ असतो LDI/dt. आता हा जो LDI/dt आहे ना, हा LDI/dt कोणाच्या इक्वल आहे, या ईएमएफच्या इक्वल आहे का, बिलकुल नाही. तो तेव्हा इक्वल असतो जेव्हा बॅटरीच्या अक्रॉस डायरेक्ट लावलेला असतो. बघा कुठल्या केसमध्ये, पहिली केस बघा, जर इथे तुम्ही क्लोज केलं तर हा ईएमएफ इज इक्वल टू, हा ईएमएफ इज इक्वल टू काय होता, इंडक्टरच्या अक्रॉसचा ईएमएफ आहे ना, कारण इथे करंट झिरो आहे म्हणून इथे पोटेन्शियल ड्रॉप होणार नाही. मात्र या केसमध्ये काय, जर तू नीट बघायला गेला, या केसमध्ये काय,
या केसमध्ये हा रेजिस्टन्स आहे आणि हा रेजिस्टन्स आहे ना, तर हा रेजिस्टन्स काय करतोय, हे पोटेन्शियल डिवाइड करतोय. म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे ना, तेच इंडक्टरच्या अक्रॉसचं असणार आहे, कारण ते दोन्ही पॅरलल मध्ये. मग आता मी असं लिहितो बघा, LdI/dt इज इक्वल टू, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते येणार आहे सर E/2R. हा करंट आहे इंटू आर म्हणजे E/2. आलं लक्षात? देअरफॉर मी असं लिहू शकतो, काय लिहू शकतो आपण, की DI/dt जर मला कोणी विचारलंय तर DI/dt येणार आहे E/2L. एल येणार डिव्हिजन मध्ये. यायला पाहिजे की नाही एल डिव्हिजन मध्ये? 100% यायला पाहिजे. कळाला कन्सेप्ट? येस. आता पुढे काय, पुढे त्यांनी विचारलंय केस 2 मध्ये, केस 2 मध्ये t इज इक्वल टू इन्फायनाइटला किंवा स्टेडी स्टेटला. स्टेडी स्टेटला इंडक्टर कसं ऍक्ट करतं? स्टेडी स्टेटला इंडक्टर ऍक्ट करतं क्लोज स्विच सारखं. बघा, t इज इक्वल टू इन्फायनाइटला, ठीक आहे, क्लोज स्विच असतं. क्लोज स्विचचा अर्थ काय होतो? क्लोज स्विच असतं आणि अजून दुसरं बेटा करंट काय असतो सर? कॉन्स्टंट असतो. हे तर शिकवलं मी तुम्हाला आता. जर करंट कॉन्स्टंट आहे आणि जर क्लोज स्विच आहे, याचा अर्थ डायरेक्ट होतो, काय होतो, की जो DI/dt आहे ना सर, DI/dt जो आहे तो किती असतो? 0. झालं. तसंही क्लोज स्विच म्हटलं तर LdI/dt 0, याचा अर्थ DI/dt 0, कारण करंट काय आहे? कॉन्स्टंट आहे. आलं लक्षात? येस. ओके. तर मग अत्यंत सोपे प्रश्न आहे, याला काही लोड घ्यायचा नाही. हा प्रश्न बघा बरं, ट्राय करा, चांगला प्रश्न आहे हा. काय प्रश्न काय म्हणतो आपल्याला? काय विचारलंय? करंट ॲट टाइम t इज इक्वल टू 0 अँड t इज इक्वल टू इन्फायनाइट. या टाईपचे प्रश्न भरपूर विचारतं नीट. t इज इक्वल टू 0 ला काय होतं सांगा बरं? t इज इक्वल टू 0 ला इंडक्टर कसा बिहेव करतो सर? इंडक्टर बिहेव करेल ओपन स्विच सारखा. शाबास. मग करंट कुठून जाणार आहे सांग? करंट कुठून जाणार आहे? सगळ्यात पहिले करंट इथून जाणार आहे का? करंट इथून जात नाही. मग करंट कसा फ्लो होईल? करंट एक तर असा इकडून असा जाईल आणि करंट असं जाईल. बरोबर आहे की नाही? असं जाईल करंट. येस. आता बघ, तू जर बघायला गेला तर 5 आणि 1 काय? 5 आणि 1 6 आणि 5 आणि 4 9. अरे हा सिरीज मध्ये ना, 5 आणि 1 6 आणि हे 5 आणि 4 9 सिरीज मध्ये. बरोबर आहे. जर आता तुम्ही नीट बघायला गेले तर सर्किट कसं बनेल? माझं सर्किट बनायला पाहिजे, मी जरा फायनल सर्किट काढतो. हा EMF आहे आपला आणि इकडे एक रेजिस्टन्स आहे आणि इकडे एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स किती होतोय? 6 ओम आणि हा किती आलाय सर? 9 ओम. हे दोन्ही कशामध्ये झाले? पॅरलल मध्ये झाले. आता पॅरलल मध्ये जर मला आता करंट लिहायचं असेल तर मी कसं लिहितो बघा, करंट इज इक्वल टू EMF अपॉन पॅरलल. पॅरलल मध्ये किती येतं याचं? 9 × 6 अपॉन 9 + 6 म्हणजे वरती लिहू का मी? 15. जमतंय का? जमतं. किती आलं हे? हे 3 त्रिक 9 येईल आणि हे 3 5 15 येईल. बरोबर. म्हणजे असं लिहितो बघा, 5E अपॉन 18. हा आलेला आहे माझ्याकडे करंट. 5E अपॉन 18 कुठे बरं? हे बघा, या ऑप्शन मध्ये 5E अपॉन 18 आहे. या दोन्ही ऑप्शन मध्ये. आपल्याला दुसऱ्या केसमध्ये बघावं लागेल. आता t इज इक्वल टू इन्फायनाइटला काय होतं? t इज इक्वल टू इन्फायनाइटला काय होईल सांग बरं? t इज इक्वल टू इन्फायनाइटला बेटा हा इंडक्टर असा एका वायर सारखा ऍक्ट करेल, नुसत्या वायर सारखा. मग सर आता करंट कसा फ्लो होणार आहे? आता मजा आहे. कशी मजा आहे? कारण आता जर तुम्ही बघायला गेलं तर इथे पॅरलल आणि सिरीजची गोष्ट बदलते. बघा, ही वायर आहे ना, मग हा पोटेन्शियल या पॉईंटचं पोटेन्शियल बघा आणि हा या पॉईंटचं पोटेन्शियल हे सेम झालं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं, हा बॅटरीचा पॉझिटिव्ह आहे आणि हा बॅटरीचा निगेटिव्ह आहे. हे दोन्ही रेजिस्टन्स पॅरलल मध्ये झाले. बघा, 5 आणि 5 कशामध्ये झाले सर? पॅरलल मध्ये झाले. त्याच पद्धतीने हा जो 1 आहे बेटा, 1 आणि 4 पण पॅरलल मध्ये झाले. झाले की नाही? हो की नाही? येस. है ना? म्हणजे मला कसं करायचंय, म्हणजे मी असं लिहू शकतो याला, की जर हे दोन्ही पॅरलल मध्ये झाले तर मला कसं लावता येईल? हे दोन्ही पॅरलल मध्ये झाले तर 5 आणि 5 किती येणार आहे? 2.5. बघा, आपण सर्किट काढू. t इज इक्वल टू इन्फायनाइट. हे माझ्याकडे EMF आहे आणि आता ते 5 आणि 5 किती आहे? 5 आणि 5 येणार आहे सर 2.5. हे आलं 2.5 पॅरलल मध्ये. त्याच पद्धतीने 4 आणि 1. आता 4 आणि 1 किती येईल? तर 4 आणि 1 यायला पाहिजे 4/5 है ना? याला असं लिहू आपण 5/2 लिहू. 5/2 आणि हे किती यायला पाहिजे सर? हे यायला पाहिजे 4/5. आता मला करंट काढता येईल. करंट कसा आहे? आता सर हे सिरीज मध्ये कसे आले? करंट इलेक्ट्रिसिटी केलाय का तू? नीट लक्ष दे. बघ, आपण जर पॉइंट्स मार्क केले तर कसे येईल दीदी? तर पॉइंट्स सर हा A पॉइंट आहे, हा सेम पॉइंट आहे ना, सेम वायर आहे म्हणजे हा पण A पॉइंट झाला. चला मानलं. याला B घेऊ आपण, बॅटरीच्या निगेटिव्हला B घेऊ.
याला आपण सी घेऊ. बघा AC हे झाले पॅरलल मध्ये, AB झाले पॅरलल मध्ये. आता काय करायचं आपल्याला, ए आणि ए ला जर मी असं जोडलं, कसं म्हणताय सर तुम्ही, या ए ला आणि या ए ला असं जोडलं है ना, तर काय येईल बघा, हा ए आणि ए जोडला तर या 5 5 म्हणजे एक असा रेजिस्टन्स येईल आणि हा 4 आणि 1 म्हणजे एक असा रेजिस्टन्स येईल. बाकी सगळं सर्किट निघून जाईल है ना. म्हणजे हे दोन्ही कशामध्ये झाले, सिरीज मध्ये झाले. बरोबर आहे. ओके सर. मग आता बघा सिरीज मध्ये याचं काय येईल, 5/2 प्लस 4/5 म्हणजे E अपॉन 5/2 प्लस 4/5. हे जर करायला गेले किती येईल, 5 5 25, 25 आणि 8 किती आलं, हे 33 है ना. 25 आणि 8 33 म्हणजे 10 E अपॉन 33. कुठला आन्सर आला सर, डी आन्सर आला. चांगला प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन पण आहे, करंट इलेक्ट्रिसिटीचा पण कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. हा प्रश्न पटकन सोडवायचा. आन्सर काय पाहिजे, एन इंडक्टर ऑफ 2 हेनरी अँड रेजिस्टन्स ऑफ 10 ओम. रेजिस्टन्स किती आहे, 10 ओम आणि इंडक्टरची व्हॅल्यू दिली आपल्याला 2 हेनरी, आर कनेक्टेड इन सिरीज विथ अ बॅटरी ऑफ 5 व्होल्ट्स. सिरीज मध्ये कनेक्टेड आहे विथ अ बॅटरी ऑफ 5 व्होल्ट्स. द इनिशियल रेट ऑफ चेंज इन करंट इज. याचा डायग्राम काढून घेऊ एकदा पटकन, लगेच होऊन जाईल प्रश्न. बघा आपल्याला एक इंडक्टर दिलाय आणि एक रेजिस्टन्स दिलाय, ठीक आहे, आणि एक बॅटरी दिली आपल्याला. इंडक्टरची किंमत किती दिली आहे, 2 हेनरीचा इंडक्टर आहे, रेजिस्टन्स आहे 10 ओमचा आणि सर बॅटरी किती आहे, 5 व्होल्टची. आता आपल्याला विचारलंय इनिशियल, काय विचारलंय, इनिशियल रेट ऑफ चेंज ऑफ करंट. आता इनिशियल ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ करंट तुला कळतो का, मी तुला मागाशीच सांगितलं होतं की याचा जो EMF असतो बेटा, दॅट कॅन बी रिटन ॲज LdI/dt. अरे त्याला लिहू शकतो की नाही LdI/dt. मगाशी सांगितलं होतं, चार्जिंगची केस सुरुवातीलाच पहिल्या स्लाइडला सांगितले. मग आता तुला काय विचारले, टी इज इनिशियल रेट ऑफ चेंज ऑफ करंट. हे तर हेच इनिशियल, हे टी इज इक्वल टू 0च आहे. मग तुला DI/dt पाहिजे असेल तर DI/dt जो आहे, DI/dt ला मी लिहू शकतो E अपॉन L. E अपॉन L कर बरं. E किती आहे सर, 5, 5/2. 5/2 म्हणजे आन्सर यायला पाहिजे 2.5. डायरेक्ट प्रश्न येणार आहेत, व्यवस्थित करा, एकदम सोपं आहे. हे प्रश्न कर कर बेटा. चल, द फिगर काय म्हणतोय, द फिगर शोज 3 सर्किट्स विथ आयडेंटिकल बॅटरीज, इंडक्टर्स अँड रेजिस्टन्स. रँक द करंट अकॉर्डिंग टू द करंट थ्रू बॅटरी आफ्टर स्विच इज क्लोज्ड. स्विच क्लोज झाल्यानंतर ते म्हणतायत की करंटची ऑर्डर आपल्याला रँक करायची. सगळ्यात पहिले तुम्हाला स्विच क्लोज झाल्यानंतर कधी, तर स्विच क्लोज झाल्यानंतर इमिजिएटली, बरं का, इथे त्यांनी द्यायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतोय इमिजिएटली, कारण असं होऊ शकतो आफ्टर लॉंग टाइम. लॉंग टाइम म्हणजे इन्फायनाइट. तर सगळ्यात पहिलेवाला जर तू बघितलं तर पहिलेवाल्याला याला जर क्लोज केलं तर इथून करंटच पास होणार नाही. म्हणजे I1 ची किंमत किती आली, I1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे, आपण असं लिहूया, I1 इज इक्वल टू 0 आला. चला सर I2 सांगा. I2 बघ बरं. I2 इज इक्वल टू, जसं मी स्विच क्लोज केलं इंडक्टरचा संबंध येत नाही, म्हणजे करंट कसं जाणार आहे सर, करंट असं जाईल है ना. करंटची डायरेक्शन जर बघायला गेली तर अशी येईल करंट, म्हणजे ते यायला पाहिजे E अपॉन R. I3 बघ. I3 जर बघायला गेला तर काय येईल, इंडक्टर मधून करंट पास होत नाही T इज इक्वल टू 0 ला, म्हणजे करंट असं जाणार आहे. याचा अर्थ I3 आला E अपॉन 2R. 2R का बरं घेतलं, कारण ते दोन्ही कशामध्ये, सिरीज मध्ये. तर सगळ्यात मोठा कोण आहे, I2 सगळ्यात मोठा आहे. I2 सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर सर I3 आणि मग I1. I2 I3 I1, I2 I3 I1. असा जर प्रश्न असता की लॉंग टाइम नंतर, लॉंग टाइम बरं का, लॉंग टाइम, तर लॉंग टाइम नंतर कसं केलं असतं, लॉंग टाइम नंतर इथे किती असता, E अपॉन 2R. बरोबर, E अपॉन 2R. सर इथे किती असता, इथे असतं बेटा E अपॉन, हे दोन्ही पॅरलल मध्ये झाले असते बघा, E अपॉन R/2. ठीक आहे. आणि सर इथे तर हा शॉर्ट झाला असता, मगाशीचं एक्झाम्पल घेतलंय मी, शॉर्ट झाला असता, हा शॉर्ट झाला असता तर फक्त E अपॉन R आला असता. येते का लक्षात मी काय म्हणतोय ते, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, नीट लक्ष द्या. त्याच्यानंतर नीट 2017 आलेला प्रश्न आहे. 17ला काय आलाय सर प्रश्न, फिगर शोज अ सर्किट कंटेन्स 3 आयडेंटिकल रेजिस्टन्स. 3 रेजिस्टन्स दिले माझ्याकडे, एक इंडक्टर दिलाय आणि आपल्याला सांगितलंय, अच्छा 2 इंडक्टर दिलेत त्यांनी. आपल्याला काय विचारले, करंट थ्रू द बॅटरी जस्ट आफ्टर द स्विच इज क्लोज. जस्ट आफ्टर स्विच क्लोज केल्यानंतर बेटा इंडक्टर करंट अलाउ करत नाही, म्हणजे करंट इथून नाही जाणार, करंट इथून पण जाणार नाही है ना, करंट इथून नाही जाणार. मग करंट कसा जाईल सर, करंटला जायला 2 मार्ग आहे, थोडंसं नीट लक्ष दे. करंट एक असा जाईल, काही विद्यार्थी इथे येऊन थांबून जातात, पण तसं एकदम अयोग्य आहे बेटा. का, कारण करंट असा पण तर जाऊ शकतो ना. हे कॅपॅसिटर कशाला लावले,
कॅपॅसिटरला टी इज इक्वल टू 0 ला करंट पास होतो, मी सांगितलंय की नाही? सांगितलंय. जर तू नीट बघायला गेला तर हा रेजिस्टन्स एक आहे आणि हा दुसरा एक रेजिस्टन्स आहे बघा. हा कॅपॅसिटर तो क्लोज वायर सारखा ऍक्ट करतो है ना, क्लोज स्विच सारखा. म्हणजे हे दोन्ही कशामध्ये झाले सर? हे दोन्ही पॅरलल मध्ये झाले. याचा अर्थ माझ्याकडे करंट किती आला? करंट यायला पाहिजे E/R/2. R/2 का बरं? कारण ते दोन्ही पॅरलल मध्ये येतील, म्हणजे 2E/R. 2E/R म्हणजे हे किती आलं? तर 2 × 18 डिवायडेड बाय रेजिस्टन्सची किंमत किती आपली दिली? 0.9 है ना. म्हणजे हे किती आलं सर? 40 एम्पियर. आता 40 कुठलाच प्रश्न ऑप्शन मॅच करत नाहीये. हा तर त्या वर्षी हा क्वेश्चन बोनस दिला असेल, ठीक आहे, त्याचा विषय नाहीये. पण याचं करेक्ट आन्सर हेच असायला पाहिजे. कन्सेप्ट महत्वाचा आहे. आलं लक्षात? ओके सर, पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न काय बघा, हा पण एक चांगला प्रश्न आहे. इन अ सर्किट शोन इन द फिगर एस इज क्लोज्ड ॲट टाइम टी इज इक्वल टू 0. टी इज इक्वल टू 0 ला मी क्लोज करतोय. द चार्ज विच पासेस थ्रू वन टाइम कॉन्स्टंट इज. त्यांनी चार्ज विचारलाय. आता टाइम कॉन्स्टंट मध्ये चार्ज विचारलाय. हे असे प्रश्न कसे करायचे? सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, चार्ज कुठून येणार आहे मला ते सांगा. चार्ज कुठून येणार आहे? चार्जची इक्वेशन तर लिहून नाही दिली तुम्ही सर, पण मी करंटची इक्वेशन लिहून दिली तुला. करंट इज इक्वल टू किती असतो? I max 1 मायनस e टू दी पॉवर मायनस टी अपॉन टाऊ. ही इक्वेशन आपल्याकडे आहे. तुला काय पाहिजे? चार्ज पाहिजे तुला. मग चार्ज जर पाहिजे तर तू एक काम कर, याला असं लिही, करंटला लिहू शकतो तू dq/dt इज इक्वल टू इथे येणार आहे I max मायनस I max e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊ. dq याचं इंटिग्रेशन करावं लागेल दोन्ही बाजूला. थोडं नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन I max dt मायनस I max e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊ आणि इथे किती येणार आहे? dt. ठीक. आता किती? 0 to q. 0 to q मला माहिती नाही किती. सुरुवातीला तर चार्ज नव्हता, कारण काहीच करंट नाही, चार्ज नाही, काही नाही. आता इथे टाइम काय? 0 to टाऊ है ना, 0 to 1 टाइम कॉन्स्टंट. याचं इंटिग्रेशन येईल dq चं q होऊन जाईल आणि q अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर कॅपिटल q यायला पाहिजे. आता इथे किती येईल बघा, इथे येईल बेटा I max इंटू dt. dt इंटिग्रेशन t म्हणजे इथे लिहितो मी डायरेक्ट I max इंटू टाऊ. लिमिट टाकल्यानंतर असेल थोडं तर आन्सर थोडं तर यायला पाहिजे ना रे तुला इंटिग्रेशन. हो सर. मायनस इथे थोडं सावधानीने e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊचं इंटिग्रेशन काय सगळ्यात पहिले तर याला असं लिहू आधी. याची लिमिट नंतर टाकत बसू आपण. 0 to टाऊ नंतर टाकून देईल मी लिमिट. आधी तुला इंटिग्रेशन आलं पाहिजे. I max ला तसं राहू दे, तो कॉन्स्टंट आहे. e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊचं काय येतं सर? e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊ तसंच येणार. e ची पॉवर काही चेंज करत नाही. मात्र इथे डिव्हिजन मध्ये काय येतं? इंटिग्रेशनला डिव्हिजन येतं बरोबर. डिव्हिजन मध्ये येणार आहे सर, काय येईल डिव्हिजन मध्ये? -1 अपॉन टाऊ. हे असं का बरं आलं? कारण याच्या अगोदर जो काही असतो जसं e टू दी पॉवर मायनस 2x आहे, तर डिव्हिजनला काय येतं? -2 येतं बरोबर आहे ना. हे जे काही आहे एक्सच्या बाकीचं अजून जे काही ते डिव्हिजनला येतं. पण इथं काय आहे सर? टी सोडून इथं काय? तर टी सोडून इथे आहे -1/टाऊ. तर हा -1/टाऊ असं जाईल. म्हणजे जर याला नीट बघायला गेलं तर हा मायनस मायनस काय झाला सर? इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि हा टाऊ वरती जाईल. म्हणजे मी असं लिहितो बघा, Q इज इक्वल टू I max ची व्हॅल्यू काय तुम्हाला माहिती आहे? I max असतो सर E/R. E/R इंटू टाऊ. टाऊची व्हॅल्यू काय सर? L/R. चल मानलं. प्लस प्लस झालाय ना, हा प्लस इथं टाऊ जाईल इथं वरती. टाऊ म्हणजे सर L/R. हा बेटा हा वरती गेलाय ना, हा जो वरती गेलाय टाऊ त्याला L/R लिहिलं मी. त्याच्यानंतर सर I max, या I max ची किंमत लिहावं लागेल मला. I max काय असेल? E/R. नंतर राहिलं तुझं लिमिट टाकायची इथे. तर आधी टाऊ टाकेल. आधी काय टाकेल? टाऊ टाकेल. तर टाऊ टाकल्यावर काय येणार आहे? e टू दी पॉवर मायनस e टू दी पॉवर काय यायला पाहिजे इथे? e टू दी पॉवर मायनस टी बाय टाऊ असतं बरोबर आहे. मग e टू दी पॉवर मायनस टाऊ बाय टाऊ, तर टाऊ टाऊ कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे e टू दी पॉवर -1 मायनस इथे यायला पाहिजे e टू दी पॉवर -0. आता बघा कुठलं आन्सर मॅच करतं? हे कॅन्सल होऊन जाईल. हे बघा एक ही टर्म आहे EL/R² आणि e टू दी पॉवर -0 म्हणजे -1 म्हणजे EL/R² इथे पण येणार आहे. EL/R² इंटू -1 म्हणजे मायनस EL/R² आणि हा EL/R² कॅन्सल होऊन जाईल. उरेल काय? फक्त नीट कॅल्क्युलेशन करून बघ. उरेल फक्त EL/R², ठीक आहे, इंटू ही टर्म बेटा 1/E. तर हे आन्सर यायला पाहिजे. हे आन्सर आहे. हा चांगला प्रश्न आहे कारण इथं गणित इन्वॉल्ड आहे आणि तुला गणित येत नाही मला माहिती आहे, ठीक आहे. तर त्याला नीट कर, व्यवस्थित लिमिट पुट करून बघ आणि इथे सबट्रॅक्शन वगैरे नीट करा. आन्सर तुमचं यायला पाहिजे.
आलं लक्षात? ओके. हे बल्बवाले क्वेश्चन कसे करायचे? सुंदर प्रश्न असतात हे, पण सोपे प्रश्न असतात, नीट लक्ष द्या. द रेजिस्टन्स ऑफ अ कॉईल, काय सांगितले? रेजिस्टन्स ऑफ अ कॉईल हॅव्हिंग इंडक्टन्स एल इज आर. या कॉईलचा आपल्याला रेजिस्टन्स देऊन ठेवलेला आहे. ठीक आहे, याचा रेजिस्टन्स आपल्याला आर दिलाय, रेजिस्टन्स दिलाय, इंडक्टन्स आहेच आहे, पण सोलेनॉइड ज्या वायर पासून मेड झालाय त्याचा रेजिस्टन्स देऊन ठेवलाय. आणि विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट व्हेन स्विच एस इज क्लोज्ड. मी स्विच क्लोज केल्यानंतर काय करेक्ट आहे? इमिजिएटली आफ्टर क्लोजिंग द स्विच, जे काही आहे. B2 लाईट्स अर्लियर दॅन B1. B2 आधी लाईट होईल का B1 आधी लाईट होईल? ठीक आहे. आणि फायनली, आणि कोण जास्त ब्राईट राहील? कोण जास्त ब्राईट राहील? असे 4 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन म्हणतो B2 लाईट्स अर्लियर दॅन B1 अँड फायनली बोथ बल्ब्स अटेन इक्वल ब्राईटनेस, की आधी B2 लाईट होतो नंतर B1, मात्र शेवटी म्हणजे लॉंग टाइम नंतर दोघांचा ब्राईटनेस सेम होतो. दुसरं म्हणते B1 आधी लाईट होतो आणि शेवटी दोघांचा ब्राईटनेस सेम होतो. नंतर हे असेच मॉडिफिकेशन आहे, फक्त म्हणतील की B1 जास्त ब्राईट आहे का B2 जास्त ब्राईट आहे. तर एक गोष्ट लक्षात देतो. सगळ्यात पहिले बेटा, ब्राईटनेस कशावर डिपेंड करतो? ब्राईटनेस जो आहे ना, ब्राईटनेस डिपेंड करतो सर पॉवरवर. आणि पॉवर कशावर डिपेंड करते? पॉवर डिपेंड करते I स्क्वेअरवर, है ना. I स्क्वेअर म्हणजे कशावर डिपेंड करायला पाहिजे? ही करंटवर डिपेंड करते. जिथून करंट जास्त पास होईल तो बल्ब चांगला ग्लो करेल. ठीक, आता करंट कुठून जास्त पास होईल? तुम्ही जर नीट बघायला गेलं तर T इज इक्वल टू 0 ला काय होतं? T इज इक्वल टू 0 ला आपल्याकडे इंडक्टर आहे. इंडक्टर कसं ऍक्ट करतं सर? इंडक्टर ओपन स्विच सारखं ऍक्ट करतं. म्हणजे B1 जो आहे ना बेटा, B1 बंद राहील. का बंद राहील? कारण त्याच्यामधून करंट पास होणार नाही. इंडक्टर ओपन स्विच सारखं ऍक्ट करेल. ठीक है ना. म्हणजे असं सर्किट राहील बघा. हे इंडक्टर आहे आपल्याकडे, हे इंडक्टरचा रेजिस्टन्स आणि हा स्वतःचा हा बल्ब आहे बेटा B1. तर इथून करंट पास होणार नाही. I इज इक्वल टू 0. मात्र B2 जो आहे ना, B2 लगेच चालू होईल. का चालू होईल? कारण त्याच्याकडे रेजिस्टन्स आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक, B2 जो आहे तो काय झाला? तो ग्लो झाला. T इज इक्वल टू इन्फायनाईटला काय होईल? T इज इक्वल टू इन्फायनाईटला इंडक्टर मरून जाईल. इंडक्टर मरेल म्हणजे आता कुठलाही बॅक EMF नाहीये. इंडक्टर जरी मेलं तरी त्याच्याकडे स्वतःचा रेजिस्टन्स आहे की नाही त्या वायरकडे? वायर तर नाही मरत. म्हणजे ते कसं सर्किट होईल बघा. पहिल्या केसमध्ये आता कसं होईल? इंडक्टर मेलं म्हणजे ते शॉर्ट सर्किट झालं. हे R आहे आणि हा बल्ब B1 आहे. आणि दुसरं पण हे कसं झालं सर? हे R आहे आणि बल्ब कसा आहे? हा B2 आहे. दोन्हीकडून जो करंट जाणार आहे ना, हा I1 आणि I2 तो काय असणार आहे? सेम असणार आहे. I1 इज इक्वल टू I2. का बरं सेम असणार आहे सांग बरं? यासाठी सेम असणार आहे कारण दोन्ही केसमध्ये रेजिस्टन्स सेम आहे. याचा रेजिस्टन्स काय सर? सेम आहे. बॅटरीचा EMF पण सेम आहे. म्हणजे दोन्ही इक्वली शाईन होतील. इक्वली म्हणजे ऑप्शन काय पाहिजे? तर B2 लाईट्स अर्लियर, B2 लाईट्स अर्लियर आणि फायनली बोथ बल्ब शाईन इक्वली ब्राईट. बोथ बल्ब शाईन इक्वली ब्राईट. याच्यात चांगला प्रश्न तुला सांगतो. अजून काय येतो? त्यांनी जर असं दिलं नसतं की या इंडक्टरकडे रेजिस्टन्स आहे, इंडक्टरकडे सपोज रेजिस्टन्स नाहीये, तर पहिल्या केसमध्ये काही बदललं नसतं. बघ, हा B1 तसाही चालू होत नाही लगेच. B1 कसं चालू होणार आहे? इंडक्टरकडे रेजिस्टन्स असो नसतो त्याचा काही फरक पडत नाही. बॅक EMF मुळे हा चालू होत नाही. B2 लगेच चालू होईल. मात्र शेवटी काय होईल? शेवटी जर तू बघायला गेला ना तर इंडक्टरकडे रेजिस्टन्स नाही म्हणजे R 0 झाला. म्हणजे ही अशी शॉर्ट सर्किट सारखी नुसती वायर झाली. आता ही एक वायर आहे आणि इकडे बल्ब बेटा B1 आहे. बल्बचा काहीतरी रेजिस्टन्स असेल. आता इकडे ही अशी वायर आहे पण याच्याकडे रेजिस्टन्स आहे ना, याच्याकडे रेजिस्टन्स आहे. म्हणजे कुठला रेजिस्टन्स मला जास्त आहे सांग बरं? सर तुम्ही म्हणाला याचा कॉम्बिनेशन जास्त आहे रेजिस्टन्सचा, है ना. इथे फक्त बल्बचा रेजिस्टन्स असेल, या वायरचा काही रेजिस्टन्स नाहीये. याचा अर्थ इथून करंट जो आहे ना तो जास्त जाणार आहे आता, कारण रेजिस्टन्स कमी आहे. बरोबर आहे. मग करंट जास्त जाणार आहे म्हणजे B1 जास्त ब्राईट होईल. मी जे बोललो ना ते एकदम नीट डोक्यात घाला तुम्ही, कारण चांगला प्रश्न इथून येऊ शकतो. आलं लक्षात? ओके सर. त्याच्यानंतर डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर. सर डिस्चार्जिंग काय असतं? जसं कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग असतं की कॅपॅसिटरला आपण चार्ज करून ठेवतो लॉंग टाइमला बॅटरी लावल्यावर आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज करतो रेजिस्टन्स थ्रू. सो कॅपॅसिटर मधली सगळी एनर्जी कशात जाते? रेजिस्टन्सच्या एनर्जीमध्ये इन द फॉर्म ऑफ हीट. तसंच इंडक्टरची पण केस आहे. इंडक्टरला सुरुवातीला आपण काय केलं? सुरुवातीला हे स्विच चालू होतं आणि हे चार्ज करून टाकलं बेटा. या सर्किटमधून तो चार्ज होईल, है ना, असा करंट फ्लो होईल. हे ओपन आहे तोपर्यंत इथे करंट नाही जात. लॉंग टाइम नंतर काय केलं? या स्विचला आपण ओपन केलं. इंडक्टरमध्ये फुल आता एनर्जी आहे, याला ओपन केलं
ओपन केल्यानंतर काय होईल, जसं ओपन केलं आणि याला क्लोज करून टाकू आपण, तर इंडक्टरला आवडणार नाही. काय नाही आवडणार, आधी इंडक्टर मधून कसा करंट फ्लो होत होता, असा करंट फ्लो होत होता की नाही, बॅटरी असा करंट फ्लो होत होता. तर इंडक्टर काय करेल, तसाच करंट मेंटेन करायचा प्रयत्न करेल. म्हणजे आता जो आहे ना करंट असा फ्लो करेल बघा, करंट असा फ्लो करेल. म्हणजे इंडक्टरचा जो करंट आहे ना, इंडक्टरचा करंट किंवा त्याच्यातली जी मॅग्नेटिक एनर्जी स्टोर्ड आहे ना, ती मॅग्नेटिक एनर्जी आता हळूहळू कशामध्ये कन्वर्ट होते सर, इलेक्ट्रिकल एनर्जी रेजिस्टन्स मध्ये जी जाईल, I²RT ज्याला आपण लिहितो त्याच्यामध्ये कन्वर्ट होते. आलं लक्षात? ओके सर. तर सगळ्यात पहिले मी इथे असं लिहितो बेटा की जेव्हा हे होईल ना तेव्हा याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आणि याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आहे ते सेम पाहिजे. बघा मी लिहितो पोटेन्शियल अक्रॉस इंडक्टर इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टर. ठीक आहे. आता पोटेन्शियल अक्रॉस इंडक्टरला मी लिहू शकतो -LdI/dt. ठीक आहे. पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टन्सला तुम्ही लिहू शकता सर IR. जर आता मी बघितलं याची इक्वेशन काढली तर ती काय येईल, डिस्चार्जिंगची इक्वेशन एकदम सोपी असते, I इज इक्वल टू I max. ठीक आहे, e⁻⁻t/τ. टाऊ माहिती आहे तुम्हाला काय असतो, तो असतो L/R, त्याला आपण टाइम कॉन्स्टंट म्हणतो किंवा डीके कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काय सांगायचं इथे की याला जेव्हा आपण क्लोज करू, ठीक आहे, याला क्लोज केल्यानंतर आता हळूहळू करंट कमी होतोय. करंट कमी होतोय म्हणजे याचा डीकेचा ग्राफ असेल. याचा ग्राफ कसा बनेल बघा, ग्राफ बनवायचा जर असेल तुला तर असा काहीतरी ग्राफ बनेल, एक्सपोनेन्शियली डिकेइंग कर्व, हा ग्राफ असा बनेल. ठीक. आणि तू जर नीट बघायला गेला तर हा I max आहे, इथे करंट आहे आणि इकडे टाइम आहे. सुरुवातीला मॅक्सिमम करंट आहे, मात्र हळूहळू जो आहे ना इंडक्टरची एनर्जी कमी झाली तर करंट पण कमी होईल, तो जास्त करंट सप्लाय नाही करू शकणार. ठीक आहे. तर I max काढता येईल तुला. I max किती आहे, तर जो काही बॅटरीमध्ये सुरुवातीला मॅक्सिमम करंट होता, इंडक्टर मधून जो काही मॅक्सिमम करंट होता, सपोज मी याचा रेजिस्टन्स R1 पकडला, तर माझा जो मॅक्सिमम करंट आहे तो किती येणार आहे, तो आहे IE/R1. हाच करंट जो आहे तो इंडक्टर मधून पास होत होता आणि हे स्विच ओपन केलं, आता हा जो करंट आहे ना तोच कमी व्हायला सुरू होईल हळूहळू, कारण इंडक्टरची जी स्टोर्ड एनर्जी ना सर ती किती आहे, ती इनिशियली जी स्टोर्ड एनर्जी किती आहे, मी म्हणतो मॅक्सिमम स्टोर्ड एनर्जी आहे. एनर्जी स्टोर्ड जी आहे इंडक्टर मध्ये, इन इंडक्टर, कधी सर, t इज इक्वल टू 0 ला, ती किती असेल, ½ × L × I max चा स्क्वेअर असेल. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? म्हणजे जो काही I max असेल तर हा I max हळूहळू काय व्हायला लागलाय, हा I max कमी व्हायला लागलाय. आणि जर एका टाइम कॉन्स्टंट मध्ये जर इथं तू टाऊ काढला तर तुला हे दिसून जाईल, तर हे किती असतं, तर एका टाइम कॉन्स्टंट मध्ये जर मी बघायला गेलं इथे t इज इक्वल टू टाऊ ठेवला तर हे किती येतं सर, तर हे येतं बेटा 0.37 I max. डिस्चार्जिंग करताना 37% करंट किती वेळात कमी होतो त्याला टाइम कॉन्स्टंट म्हणतात, किंवा चार्जिंग करताना 63% करंट कधी फ्लो होईल एखाद्या सर्किट मधून त्याला आपण चार्जिंगचा टाइम कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. हे कॅपॅसिटर मधून पण तुम्ही सुंदर पद्धतीने शिकलात म्हणून इथं काही विषय नाही. ठीक आहे. इथे एक लक्षात ठेवायची की सगळी जी एनर्जी आहे ना इंडक्टरची ती कुठे जाते, ती जाते कशामध्ये जाते, ती जाते बेटा रेजिस्टन्सच्या अक्रॉस जाते. म्हणजे जर तू बघायला गेला तर इथे t इज इक्वल टू इन्फायनाइटला किती करंट आहे सर, 0 करंट आहे. t इज इक्वल टू 0 ला किती करंट आहे, मॅक्सिमम करंट आहे. म्हणजे उलट झालं, उलट. कोणाचं उलट झालं सर, जसं कॅपॅसिटरचं जे किंवा इंडक्टरचं जे चार्जिंग होतं ना त्याचंच उलट डिस्चार्जिंग. ठीक आहे. इथे मी लिहितो पॉवर लॉस इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. ही काय मोठी गोष्ट नाही, याचे क्वेश्चन्स करू आपण. हे क्वेश्चन्स काय म्हणतायत बघा. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय 3 ग्राफ दिलेले आहेत, करंट वर्सेस टाइमचं आणि टाइम कॉन्स्टंट विचारलाय. टाइम कॉन्स्टंटची डेफिनेशन काय, टाइम कॉन्स्टंट म्हणजे तो टाइम रिक्वायर्ड फॉर डिस्चार्जिंग ऑफ अ इंडक्टर टू 37%. बरोबर आहे. 37% डिस्चार्ज झाला पाहिजे, म्हणजे 37%ला त्याचा करंट आला पाहिजे. जेवढा स्लो डिस्चार्ज होईल, काय म्हणतोय बघा मी, जेवढा स्लो डिस्चार्ज होईल ना तेवढा टाइम कॉन्स्टंट वाढेल, है ना. डीके कॉन्स्टंट काय होईल, वाढेल. इंडक्टर स्लो डिस्चार्ज होतोय, किंवा जेवढा स्लो चार्ज करेल ना तेवढा सुद्धा टाइम कॉन्स्टंट जास्त राहील. करेक्ट. येस सर. मग आता मला सांगा या तिघांपैकी कोण फास्ट डिस्चार्ज करते, कोण फास्ट डिस्चार्ज करते. सर एक सगळ्यात फास्ट आहे, नंतर 2
आणि नंतर 3. म्हणजे मी असं लिहितो रेट ऑफ डिस्चार्ज जो असेल बेटा, रेट ऑफ डिस्चार्ज, रेट ऑफ डिस्चार्ज कोणाचाच असते सर 1, मग 2, मग 3. याचा अर्थ टाइम कॉन्स्टंट कोणाचा जास्त असेल, म्हणजे कोण जास्त वेळ घेणारे डिस्चार्ज करायला, है ना. म्हणजे मी म्हणतो टाइम कॉन्स्टंट जो आहे त्याचा जो असेल तो सगळ्यात मोठा 3, मग 2 आणि मग 1. हेच जर मी तुम्हाला असे ग्राफ दिले असतं त्याचं आन्सर काय आलं असतं. जर सर तुम्ही असं दिलं असतं, एक असा घे, एक असा घे आणि एक असा घे, किंवा आपण एक काम करू सेम करंट लेवलला घेऊन जाऊ त्यांना. एक असा आला, ठीक आहे, त्याच्यानंतर हा असा करत असा इथे आला आणि हा असा करत असा इथे आला, ठीक आहे. या तिघांपैकी मला सांगा तुम्ही, याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो आणि याला 3 म्हणतो, तिघांपैकी कुणाचा टाइम कॉन्स्टंट जास्त आहे. तिघांपैकी कुणाचा टाइम कॉन्स्टंट जास्त आहे, कुणाचा डीके रेट जास्त आहे, किंवा कुणाचा चार्जिंग टाइम फास्ट आहे, कोण पटकन चार्ज होते. तुम्ही बघायला जाल ना तर हा सगळ्यात पटकन चार्ज होतोय, है ना, पटकन करंट चढायला लागला बघा. हा थोडासा लेट आणि हा एकदम लेट, है ना. याचा अर्थ जर तुम्ही बघायला गेला, याचा डीके कॉन्स्टंट सगळ्यात कमी असेल, नंतर याचा, नंतर याचा. म्हणजे मी असं म्हणतो डीके कॉन्स्टंट जर आहे किंवा टाइम कॉन्स्टंट, इथे डीके नाही येणार, चार्ज टाइम कॉन्स्टंट याला आपण म्हणू. टाइम कॉन्स्टंट जो आहे सर, चार्जिंग कॉन्स्टंट, त्याला जे काही म्हणा तुम्ही, सगळ्यात जास्त कोणाचा यायला पाहिजे तर 1 ग्रेटर दॅन 2 ग्रेटर दॅन 3. ही कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवढा फास्ट चार्ज होतो किंवा फास्ट डिस्चार्ज होतो ना तेवढ्या कमी वेळात होतो, म्हणजे त्याचा टाइम कॉन्स्टंट आहे ना तो कमी असला पाहिजे, ठीक. हे बघा, द ॲडजॉइनिंग फिगर शोज द 2 bulbs B1 and B2 and resistor R and inductor when the switch is turned off. स्विचला काय केले त्यांनी, ऑफ केले. ऑफ केलं म्हणजे कसं, असं वरती केलं बघा, असं वरती केलं तर B1 आणि B2 या दोघांपैकी कोण डायआउट होणार आहे, कोण पटकन डायआउट होईल. डायआउट होईल म्हणजे कोण ऑफ होईल. सगळ्यात पहिले मला एक गोष्ट कळते, काय B1 आहे ना बेटा, B1 आहे ना इमिजिएटली डायआउट होईल. इमिजिएटली का बरं इमिजिएटली होईल सांगा बरं. याच्यासाठी इमिजिएटली होईल कारण हे स्विच ओपन झालं की याला करंट द्यायला कोण आहे. अरे याला करंट द्यायला आहे कोण, आहे का कोणी करंट द्यायला, कोणीच नाही करंट द्यायला. आलं लक्षात, करंट द्यायला कोणी नाहीये, म्हणून हा जर ओपन झाला, कारण करंटला इथून फ्लो व्हायला पाहतच नाहीये, म्हणून B1 बंद झाला. B2 बरोबर तसं नाही. B2 बरोबर काय होणार आहे, B2 बरोबर काय होईल तुम्ही नीट बघा की जसं मी हे स्विच ओपन केलं B2च्या केसमध्ये, B2 जो आहे ना बेटा इमिजिएटली नाही, मी असं म्हणतो हा ऑफ होणार आहे आफ्टर सम डिले. हा डिले का आला ते सांगतो तुम्हाला. आफ्टर सम डिले, जसं मी स्विच ओपन करतो तसं आधी याच्यातून कसा करंट जात होता, तर आधी असा करंट जात होता, ठीक आहे, आणि असा करंट जात होता. तर हा करंट तर 0 झाला, हा करंट 0 झाला सर, कारण बॅटरीचं काम संपलं, स्विच ओपन झाला. मात्र आता काय झालं की हा जो करंट आहे ना, हा करंट जरी 0 व्हायचा प्रयत्न केला तरी तो लगेच 0 होणार नाही, कारण बॅक ईएमएफ येईल. बॅक ईएमएफ म्हणजे इंडक्टर प्रयत्न करेल या करंटला मेंटेन करायला. म्हणजे इंडक्टर आता या दिशेने बघा असा काहीतरी ईएमएफ इंड्यूस करेल, असा ईएमएफ इंड्यूस करेल आणि तो इतका जास्त असेल की आता करंट फ्लो होईल. सर करंट कसा फ्लो होणार आहे, स्विच तो ओपन आहे. स्विच ओपन म्हणजे रेजिस्टन्स इन्फायनाइट आहे मानलं, पण याचा बॅक ईएमएफ इतका जास्त असतो तो की इन्स्टंटेनियसली बल्बला थोडंसं ब्राईट करतो तो, आणि मग लगेच तो डायआउट होऊन जाईल, है ना. इन्स्टंटेनियसली ब्राईट केलं आणि नंतर डायआउट होऊन जाईल असं थोडी आहे. नाही तर स्विच ओपन केल्याने नेहमीच इंडक्टर चालू राहील, कारण इंडक्टरचं नंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला बॅक ईएमएफ असतो, नंतर काय होतं, नंतर तो परत डिस्चार्ज होतो किंवा त्याचा ईएमएफ कमी होऊन जातो. बेसिकली ईएमएफ जर कमी झाला सर तर परत आपल्याकडे रेजिस्टन्स खूप जास्त आहे, तर करंट 0 होऊन जाईल, म्हणजे हा बल्ब काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. त्याचं करेक्ट आन्सर काय पाहिजे, तर B1 and B2 डाय आउट प्रॉम्प्टली, नाही, B1 डाईज आउट प्रॉम्प्टली बट B2 विथ सम डिले. आलं लक्षात, अत्यंत चांगला प्रश्न आहे. त्याच पद्धतीने हा पण प्रश्न सुंदर आहे. काय म्हणतोय, इन द सर्किट शोन इन द फिगर द बल्ब विल बिकम सडनली ब्राईट. हा बल्ब सडनली ब्राईट कधी होईल, सडनली ब्राईट. सगळ्यात पहिले म्हणते कॉन्टॅक्ट इज मेड ऑर ब्रोकन. कॉन्टॅक्ट इज मेड ऑर ब्रोकन म्हणजे स्विच चालू केलं, कॉन्टॅक्ट इज मेड ऑर ब्रोकन म्हणजे किंवा स्विच बंद केलं. दोन्ही केसमध्ये नाही होणार. बघा काय, जर मी स्विच बंद केलं तर सुरुवातीला करंट नव्हता,
म्हणजे आता पण करंट नाही तर इंडक्टर असा ईएमएफ इंड्यूस करेल आणि हा जर ई आहे बेटा तर हा ई राहील आणि इथून करंट किती जाणार आहे 0. करंट किती राहील सर 0 राहील. ही टी इज इक्वल टू 0 ची केस झाली. मात्र जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला ऑलरेडी जर स्विच क्लोज असेल, ऑलरेडी जर काय असेल सर स्विच क्लोज असेल म्हणजे ऑलरेडी स्विच क्लोज आहे म्हणजे असा करंट कसा चाललाय सर करंट असा चाललाय. आता जर तुम्ही स्विच ओपन केलं, आता ओपन करायची जर आपण हिम्मत केली तर हा करंट इंडक्टर मेंटेन करायला बघेल आणि त्याच लॉजिक प्रमाणे बॅक ईएमएफ असा इंट्रोड्यूस होईल मागच्या क्वेश्चन मध्ये जसा बघितला तसा आणि मग बल्ब आहे ना जास्त ब्राईट होऊन जाईल. आधीपेक्षा थोडासा जास्त ब्राईट होईल कारण करंट वाढला ना. बघा तुम्ही ही बॅटरी पण आहे आणि ही आपला हा ईएमएफ आहे थोडासा ब्राईट झाला बेटा. थोडा ब्राईट झाल्यानंतर तो परत डायआउट होऊन जाईल. का बरं डायआउट होऊन जाईल कारण मग हा परत बॅक ईएमएफ कमी होऊन जाईल. याचा अर्थ कॉन्टॅक्ट जेव्हा ब्रोक करतो ना आपण कॉन्टॅक्ट इज ब्रोकन त्यावेळेस अशी केस येईल. आलं लक्षात. तर हे तुम्ही क्वेश्चन जरा लक्षात ठेवा. हे 1-2 प्रश्न आहे बल्बचे ते व्यवस्थित करा. अशा पद्धतीने LR सर्किट आपण इन डिटेल कव्हर केले. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन कर. ऑल द बेस्ट.